ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, आज आपल्याकडे सोमवार निमित्त प्रार्थना करण्यासाठी आलेल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे नोंदणी केलेली आहे, अ, ज्या ज्या मंडळीने कोणी लग्नाच्या संदर्भात केली आहे, कोणाच्या आरोग्याच्या संदर्भात केलेलं आहे. हं? बऱ्याच अशा नोंदण्या झालेल्या आहेत, म्हणजे यासाठी प्रार्थना करा म्हणून. तर ज्यानी ज्यानी माझ्याकडे आरोग्यासाठी नोंदणी केल्या आहेत, त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, ते सतत आनंदी राहावं, निरोगी राहावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी लग्नाच्या संदर्भात ज्यांनी प्रार्थना करण्यास सांगितले आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करतो. ज्यांचे लग्नाला होण्यास व्यत्यय येतोय, लग्न जमण्यास व्यत्यय येतोय, अशांची लग्न लवकरात लवकर होवो, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. अ, आणि दुसरे जे आहेत आपल्याकडे अजून, की अ, आर्थिक समस्या. आर्थिक समस्या आमची खूप आहे, बिकट आहे. बेरोजगार आहेत आम्ही, नोकरीचा प्रॉब्लेम आहे. तर मी ओंकारेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की ज्यांनी माझ्याकडे ही नोंद केली, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना रोजगार, नोकरीच्या संदर्भात आहे, त्यांना नोकरी मिळावी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारावी, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. अ, आणि कुणी संततीच्या बाबतीत, ज्याने ज्याने केलेली संततीच्या बाबतीत प्रार्थना, त्यांच्यासाठी सुद्धा मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर चांगलं गुटगुटीत सुंदर असं निरोगी बाळ व्हावं. मी मुलगा मुलगी असं काही म्हणत नाही, फक्त बाळ व्हावं. हं? आणि या वर्षातच व्हावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आता इतर प्रार्थना आहे, ते सगळ्याच्याच प्रार्थना मी आता याच्यावर रेकॉर्ड करू शकत नाही. पण सगळ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी आज खूप यावेळेस आलेल्या आहेत प्रार्थना, तर मी सगळ्यांच्याच प्रार्थना केलेल्या आहेत असं समजा. आणि आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः.